संविधान 131वां संशोधन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए। जल्दीबाजी क्यों है महिला विधेयक? आरक्षण की कतई मंजूरी नहीं। The minister has to withdraw this bill, sir. नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 2 वाजता आहेत. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महिलांचं आरक्षण मतदारसंघाच्या फेररचनेशी जोडणारं 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत आज मांडण्यात आलं. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ फेररचना आणि केंद्रशासित प्रदेशांसंदर्भातील विधेयकासाठी आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. विधेयक मांडल्यानंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाळ यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केला आणि हरकत घेतली. सरकार राज्यघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे असा आक्षेप त्यांनी नोंदवला. विधेयक सादर होण्यावरून लोकसभेत चांगलंच नाट्य रंगलं. विरोधी पक्षांनी प्रस्ताव सादर करण्यावर मतविभाजनाची मागणी केली. विरोधकांची ही मागणी अध्यक्षांनी मान्य केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि नंतर मतपत्रिकेद्वारे मतविभाजन घेण्यात आलं. विधेयक सादर करण्याच्या बाजूनं 251 मतं पडली, तर विधेयक सादर करण्याविरोधात 185 मतं पडली. एकूण 436 खासदारांनी मतदान केलं. या निमित्तानं विधेयकाबाबतची लिटमस टेस्टच एक अर्थी लोकसभेत झाली. या विधेयकावर 12 तास चर्चा होणार आहे आणि आज दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत आणि उद्या दुपारी 4 वाजता या विधेयकावर मतदान पार पडेल. मैं आपकी अनुमति से ये प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक संविधान 131वां संशोधन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए कि संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 को पुनर्स्थापित करने की अनुमति दी जाए। आइटम नंबर 9 श्री अर्जुन राम मेघवाल। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं आपकी अनुमति से ये प्रस्ताव करता हूं कि परिसीमन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए। दरम्यान हे विधेयक नक्की काय आहे, कशा पद्धतीने यासाठी मतदान गरजेचं आहे, किती मतं आवश्यक आहेत, आपण हे सगळं समजून घेऊया. या तीनही विधेयकांच्या प्रस्तावावर मतविभाजन झालेलं आहे. प्रस्तावाच्या बाजूने 251 जणांनी मतदान केलेलं आहे, तर प्रस्तावाच्या विरोधात 185 इतकं मतदान झाले आणि एकूण खासदारांनी मतदान केलेलं आहे 436. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.